खबर महाराष्ट्र के बुल्ढाणा से आ रही है, जहां वित्त मंत्री अजित पवार का बयान बेशर्मी भरा है। क्या आपको सिर्फ किसानों को पैसे देने में ही समस्या दिखती है? कांग्रेस पार्टी किसानों के समर्थन और उनके मुद्दों पर 3 अक्टूबर को पूरे राज्य में विरोध प्रदर्शन करेगी। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने बुल्ढाणा जिले में नुकसान का निरीक्षण किया। कांग्रेस सरकार ने हमेशा किसानों की मदद की है, तो मौजूदा सरकार को क्या दिक्कत है? यह सवाल पूछकर आप छुपाकर पैसा नहीं ला सकते। वित्त मंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार के इस बयान पर गौर करते हुए सपकाल ने पूछा, अजित पवार को शर्म आनी चाहिए। क्या उन्हें अडानी की फाइल पर हस्ताक्षर करते और 88,000 करोड़ रुपए के शक्तिपीठ हाईवे को मंजूरी देते समय यह बात याद नहीं आई? संवाददाता अनिल बयाल की रिपोर्ट। झालेले आहेत। पहिलं नुकसान जे आहे ते पिकाचं नुकसान आहे। त्यामुळे पूर्ण खरीप हंगामातील पिके हे आता अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले आहेत। जी पिकं आज रोजी आपल्याला हिरवी दिसतात आहेत ती वरून हिरवी आहेत, मात्र अतिवृष्टीमुळे ती उमळणार आहेत, त्यांची पानं पिवळे पडणार आहेत आणि कुठलंही पीक त्याही माध्यमातून येणार नाही। त्यामुळे सरसकट एकंदरीत दुष्काळाचं एक परिस्थिती आहे। पिकांचं 100% नुकसान होत असताना खरडून गेलेल्या जमिनी या देखील मोठं नुकसान आहे। त्यामुळे नदी नाल्यांच्या आजूबाजूचे शेतं आणि नव्याने जे महामार्ग काढण्यात आलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूचे शेतं जे आहेत या खरडून गेलेल्या जमिनी आहेत। त्या खरडून गेलेल्या जमिनीकरता 5 लाख रुपये हेक्टरी ही सरकारने ताबडतोबीनं मदत जाहीर करावी, कारण ही आता मशागत योग्य राहिलेली नाही। त्यामुळे त्यांना पुन्हा मशागती योग्य करण्याकरता हेक्टरी 5 लाख रुपये द्यावेत आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत ताबडतोब द्यावी आणि कर्जमाफीच्या संदर्भात देखील घोषणा तातडीने करावी। अर्थातच कर्जाची पुनर्गठन जे आहे पीक कर्जांचं हे करावं आणि खरीप हंगामाच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर रब्बीमध्ये मोफत बी बियाणं खत कुठलाही भ्रष्टाचार न होऊ देता हे सरकारने उपलब्ध करून द्यावं, ही आजची असणारी परिस्थिती आहे।